उद्या बोलला होता नारळी चौकातून राईट, हाच राईट. इथे कुठे ऑल इन वन? आत्ता बरोबर दिलं ना पद्याने? कैलास, हॅलो. हॅलो पद्या. हा कैलास बोल. पद्या तू ते ऑल इन वन कडेच आहेस ना? नाही रे, मी आलो केव्हा घरी. का रे? नाही नाही, मी तिथे आलो होतो म्हणून म्हटलं. पुढे ऑल इन वन कडे? नाही नाही, ऑल इन वन कडे मी नाही, मी इथेच जवळपास. म्हटलं तू असलास तिथे तर भेटावं, चहा टाकावा. नाही पण जवळपास म्हणजे नक्की कुठे? जवळपास म्हणजे नारळी चौकात. तू नारळी चौकात काय करतोयस? मी असंच आलो रे, सहज फिरत फिरत. हे बघ कैलास, जनरली लोक फिरायला गार्डन मध्ये आणि मोर्चा काढायला चौकात येतात. तू मला सांग, तू तुझा मोर्चा चौकात का वळवलायस? अरे पद्या, आलो असा सहज. बरं ऐक, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तो ऑल इन वन फक्त दुपारपर्यंतच असतो. हो, अरे पण मला तो ऑल इन वन मलाच सापडत नाहीये. कुठे रे तो? आता कसा सापडलास? मला सांग, ऑल इन वन कडे काय काम आहे तुझं? अरे नको रे, मला कशाला पाहिजे ऑल इन वन मला पद्या. कैलास, माझ्याशी खोटं बोलू नकोस. नक्की काय कारण आहे ते सांग मला. अरे मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं कार्ड करायचंय डुप्लिकेट म्हणून. आता कुठे नोकरीला जाणार आहेस बाबा? पांडे. पांडेकडे नोकरी करणार आहेस? नाही रे, अरे ते कार्ड खिशात होतं, पांडाने भिजवलं ते. हा पांडे पण ना कैलास, कपडे धुवायला नेतो ना ते खिसे पण चेक करत नाही. मी काय म्हणतो, आपण दोघं जरा त्याला एकदा दम देऊया का? तू आता मला ऑल इन वनचा पत्ता देतोस का? अरे बाबा तिथेच आहे, नारळी चौकात आलास ना की इमिजिएट राईट टर्न. हा, अरे मी तो घेतला ना नारळी चौकातला इमिजिएट राईट, तिथे झालो मी. नाही रे बाबा, तू पोपळी चौकात गेला असशील. अरे नाही रे बाबा, पोपळी चौकात. मी बरोबर नारळी चौकातून इमिजिएट राईट घेतला आणि आलोय. पण मला इथं काही दिसत नाही ऑल इन वन. मग ते समोर दुकान दिसतंय ना तुला? हा आहे ना एक दुकान समोर. हा, त्या दुकानात काउंटरवर जो माणूस बसलाय ना, तोच ऑल इन वन आहे. नक्की ना? अरे नक्की म्हणजे काय, 100%. अरे पद्या, सॉरी प्रद्युम्ना, थँक्यू रे. ठेवतो. बाय. बोले साहेब, काय हवंय? शॅम्पू आहे का? आहे ना, एक वाला आहे, 1.5 वाला आहे. कुठला तू बोला. नाही नाही, शॅम्पू नकोय मला. शॅम्पू नकोय, मी बघतो दुसरं काहीतरी पाहतो तुम्हाला. बटाटे आहेत का हो तुमच्याकडे? आहेत ना. किती तू बोला? 1 किलो 1.5 किलो? बटाटे पण आहेत. हा राहू देत, नको. मी बघतो दुसरं काही. खोड रबर आहे. साहेब, काय पाहिजे ते बोला हो. मग साहेब, टायमाची खोटी करू नका हो. हो म्हणजे काय, मी ऍक्च्युली ते जन्म दाखल्यापासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत आपण सगळं काय बनवतो आणि आपल्या टॅलेंटने आपण समोरचा माणूस उभा करतो. वा वा. बोला, तुम्हाला काय पाहिजे बनवून? पत्रिका पाहिजे. लग्नाची? अहो साहेब, मग प्रिंटिंग प्रेस मध्ये जा ना. नाही नाही, लग्नाची पत्रिका नको आहे, लग्नासाठीची पत्रिका हवी आहे, जन्मपत्रिका. हो, अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही लग्न करताय, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जन्मपत्रिका बनवून हवी आहे? नाही नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे, तिच्यासाठी जन्मपत्रिका हवी आहे. हो, अच्छा अच्छा. मुलीचा विषय. पण का बनवायचे? म्हणजे मुलीला काय कडक मंगळ वगैरे आहे का? मंगळ कडक नाहीये. हा, मुलीचा बाप कडक आहे. हो, आणि त्याने आतापर्यंत आपल्या मुलीची पत्रिका कधी बनवलेली नाहीये. आता त्याला ती बनवायला लागते. त्याला ती अर्जंट बनवून पाहिजे आणि त्याला ते लवकर मिळत नाहीये. टाइमपास होतोय, वैतागलाय, काही उचलून डोक्यात घालेल तो. पण आहे कोणा मुलीचा बाप? मी. हे बघा, तुम्ही असं करा, तुम्ही इथे याच्यावरती तुमच्या मुलीचं नाव आणि जन्मतारीख लिहून द्या. आणि हो, तुमच्या काय अपेक्षा त्या सुद्धा द्या. हा, अपेक्षा म्हणजे ते आपलं नंतर माझं डोकं खाऊ नका. बरं, द्या. ऑल इन वन. हे घ्या, मी लिहिलंय मला काय काय हवंय ते, नाव वगैरे सगळं डिटेल लिहिले. जुई कैलास भोळे.
ठीक आहे साहेब, काय हरकत हा. नाही. 2 तासांनी या, तुम्हाला पाहिजे तशी जन्मपत्रिका बनवून मिळेल. ते अपेक्षा वगैरे लिहिल्यात तशी बनवा. ऑलिन वन. हो साहेब. अहो, तुम्हाला पाहिजे ते ग्रह तुमच्या मुलीच्या घरामध्ये आणून ठेवतो, पण माझे घर कसं चालले जरा बघा ना. पैसे ऍडव्हान्स देऊ का? हा, 300 रुपये द्या. हे घे. ठीक आहे साहेब, 2 तासांनी या, पत्रिका बनवून ठेवतो. येताना 500 रुपये आणखीन घेऊन ये. हो आणतो ना, पण ते व्यवस्थित. सगळं सगळं. हॅलो, बोला ना काकू. आता मी काय बोलणार, आता तुम्ही बोलायचं. म्हणजे मला नाही कळलं. अगं, मी तुझ्या बाबांना काहीतरी सांगितलंय. बाबा बोलले नाहीत का तुला? बाबा नाही, काहीच नाही. अगं, पत्रिकेबद्दल. हो हो हो, तो बनवायलाच गेलाय. काय? म्हणजे बाहेर गेलाय ना बाबा, मग बाहेर जाताना तो मला सांगून गेला. मग कधी येताय पत्रिका घेऊन? मिळाली की लगेच. काय मिळाली की? सुट्टी. प्रीस्कूल मधून मला सुट्टी मिळाली ना की लगेच येऊ. प्री स्कूल सकाळी असतं ना. ते झालं की या तुम्ही. मी गुरुजींना बोलावून ठेवते. हो हो. मग आता खुश ना? हो काकू. चल ठेवते, भेटूच. हो. पत्रिका, मुहूर्त, लग्न म्हटल्यावर पोरं गडबडली. इथे पत्रिकेचा पत्ता नाहीये. तिथे गुरुजी दारात येऊन उभे आहेत. बाबाला ऑल इन वन वाला भेटला की नाही तेही माहित नाहीये. काय करू काय करू. ऑलिन वन, माझं काम झालं का? झालं ना साहेब, आपण एकदा बोललो म्हणजे बोललो. तुमच्या मुलीची डुप्लिकेट जन्मपत्रिका ना? तुमच्या मुलीची गुपचूप जन्मपत्रिका. क्या बात है. ऑलिन वन साहेब, काय मस्त केली पत्रिका तुम्ही. बरं ऐका ना, ही पत्रिका कुठल्याही मुलाच्या पत्रिकेबरोबर जुळेल ना? साहेब, अरे गॅरंटी आपली. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पोराबरोबर पण ही पत्रिका जुळणार. नाही, एवढ्यावर नाही जायचं मला. थँक्यू. 500 रुपये द्या. हा देतो. हे साहेब, सुट्टी द्या. याच्यापेक्षा अहो, सकाळीच डीलरला कॅश दिली. 100 रुपये सुट्टी नाहीयेत. आता माझ्याकडे पण नाही आहे. मी एक्सक्यूज मी, 200 सुट्टी आहेत का? 100च्या 2, 50च्या काय? कुठे मिळतील आता? साहेब, राहू द्या. द्या 400 रुपये द्या. ते 400? आपण 500 बोलवतो ना. नाही, द्या हो. तुमच्यासाठी 400 रुपये चालवून घेऊ द्या. नक्की ना? हा, चांगल्या तो स्वभाव तुम्ही. ऑल इन वन. थँक्यू. एक मिनिट, फोन आला. हॅलो, बोल बाळा. बाबा, आलापच्या घरून फोन आला होता. हो, काय म्हणाले? काकूंनी उद्या पत्रिका घेऊन या असं सांगितलंय. येतोय म्हणून सांग. म्हणजे पत्रिका? माझ्या हातात आहे. आय लव्ह यू सुपर डॅड. लव्ह यू टू. बाबा, पण पत्रिका खरी वाटते ना? खरी? अरे, खरी पत्रिका असते ना, ती सुद्धा या पत्रिकेसमोर पाणी कम ठरली असती. अशी कोरी करकरीत बनवली ना ऑल इन वन साहेबांनी. हे बाबा, पण पत्रिका तर जुनी दिसायला हवी ना. आता तू माझ्या चुका काढणार आहेस बाळा. सॉरी सॉरी. गे सॉरी सॉरी काय म्हणते? गमत केली का? बर, मी आलोच पत्रिका घेऊन. ठेवू का फोन? हो बाबा. हा. येस, पत्रिका मिळाली. ऑल इन वन. थँक्यू. लग्नाला बोलवा. हो हो, म्हणजे काय.
काय रे, तू 1 रुपया नाही सोडत कधी, डायरेक्ट 100 रुपये माफ केले. काय नाही साहेब, हा माणूस जेव्हा पहिल्यांदा आला ना त्यातच माझ्या लक्षात आलं की एकदम सरळ मार्गी माणूस आहे. मुलीचे लग्न जुळावं म्हणून तो अशी जन्मपत्रिका घेऊन गेला. काय कधी कधी परिस्थिती पण अशा खऱ्या माणसाला खोट्या मार्गावरती आणून सोडते. म्हटलं आपली थोडी मदत, आणखीन काय. ते सगळं ठीक आहे, आधी मला माझ्या मुलीचा आय कार्ड दे, नाहीतर माझी बायको आता रस्त्यावर काढेल मला. तेच शोधतो साहेब, 2 मिनिटं थांबा. शोधू बिनू नाही, लगेच हवंय मला ते. जुई कैलास भोळे यांची अस्सल ओरिजिनल पत्रिका बनवून पण दिली. लगेच 2 तासात. गंमत आहे जुई, म्हणजे बाहेर एक वेगळंच दुकान आणि आत वेगळंच कारभार असं आहे, ऑल इन वन. तुला कसं कळलं? अरे पद्या, झालं म्हणजे तू पद्या भाऊजींना सांगितलंस जुईची खोटी पत्रिका करतोय म्हणून? बाबा म्हणजे आता अख्ख्या सोसायटीत कळणार. नाही तर काय. हॅलो हॅलो हॅलो, मला बोलू द्याल का? हे बघा, मी पद्याकडे पत्रिकेबद्दल अवाक्षर सुद्धा काढलेलं नाही. हा मग ठीक आहे. आता ही एकदा पत्रिका जुळली ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्ही यांचे कितीही गुण जुळवा, पण हे नातं कसं तोडायचं हे मला चांगलंच माहिती. अमृता, काही बोललीस का तू? नाही काहीच नाही. चला झोपूया ना, उद्या आलापकडे जायचंय ना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जुईल्या, पण मानलं त्या ऑल इन वन वाल्याला, काय कमाल बनवली बघ ना पत्रिका. म्हणजे वाटते की नाही 20-22 वर्षापूर्वीची जुनी. बरं तो दिसायला अगदी साधा आहे बरं का, पण काय चॅप्टर आहे बघ ना, काय जुगाडू माणूस आहे. हे आपण आपल्या बाबतीत पण बोलू शकतो ना बाबा. जुईल्या, काय झालं? नर्वस का झालीस? अरे आता तर आपल्याकडे पत्रिका पण आहे. तेच तर ना बाबा, आलापच्या आईने पत्रिका मागितली, आपण ती देतोय, पण पत्रिका तर खोटीच आहे ना बाबा. आणि ती देणारे आपण सुद्धा खोटेच. म्हणजे बाबा मी आलापला फसवतेय, त्याच्या घरातल्यांना फसवतेय, पण ते मात्र डोळे बंद करून आपल्यावर विश्वास ठेवतात. मला सांग, तू आलापशिवाय राहू शकशील? नाही बाबा. बाळा, ही पत्रिका, आपलं फसवणं हे एका खऱ्या नात्यासाठी आहे. पण बाबा, त्यासाठी आपण खोटेपणाचा आधार घेतोय ना. अगं पण नातं टिकतंय ना, ते जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडे दिवस खोटं बोलावं लागणार, त्याला पर्याय नाही बाळा. आणि एकदा का तो मंत्र आपल्या हाती आला ना की सगळं सोपं होईल. तोपर्यंत थोडंसं मॅनेज कर. नंतर वाटल्यास तू आणि मी आलाप समोर जाऊ आणि त्याची माफी मागू, कान पकडू, तो जी देईल ना ती शिक्षा भोगू आपण. अरे बाबा, पण तू कशाला? मी आहे ना. आणि तू एवढं सगळं करतोयस माझ्यासाठी, तर तुझ्या वाट्याला आलेली शिक्षा मी घेईन. पण यात तर जुईला आलापचं आणि बाबांचं भरपूर प्रेम मिळेल असंच लिहिलंय. शिक्षेचा उल्लेखच नाही त्यात. बाबा. हे बाळा, जा झोप, जाता उशीर झालाय. हो बाबा, गुड नाईट. गुड नाईट.
प्रभाती सूरनभी रंगती दश दिशा भूपाळी. अरे वा, सकाळ झाली, चिखलू उठला. बोल चिखलू. हे वा, बोल संध्या. आज किती सारे गप्पा दिनीस येणार आहेत? अच्छा, म्हणजे माझ्या क्लासची मुलं. होय, त्यांना आज सुट्टी आज रविवार आहे. नाही ग, आज पत्रिकेचा वार आहे. काय? अगं, आपल्या आलापची मैत्रीण जुई तिच्या घरच्यांबरोबर तिची पत्रिका घेऊन आपल्या घरी येणार आहेत ना आज. विसरलीस? नाही, माझ्याही लक्षात. हा. पण जुईताईच्या घरचे येणार आहेत म्हणून क्लासच्या मुलांना सुट्टी दिली तुम्ही? हा. बरं झाले, सुटले एकदाची पोर. काय काय आज खेळायला सुटले असं म्हणायचंय मला. संध्या, गप्पा काय मारत बसलीयस? जुईच्या घरचे कधी येतील? जा पटकन नाश्त्याचं बघ. त्यासाठी साहेबांना विचारायला आले होते नाश्त्याचं काय ते. साहेब, सारे गम आज नाहीत बरोबर? बरोबर. अरे ही काही न ऐकतच गेली. तिला जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐका. तुझंच तर ऐकत आलो ना आजवर. अहो, गुरुजी किती वाजता येणार आहेत? आपल्या मुलांच्या ग्रह ताऱ्याबद्दल सांगणारा माणूस त्याची चांगली वेळ पाळणारच ना. येतील वेळेवर. पण काही बोलणं झालं का त्यांच्याशी? हो, मी बोललो, मला ते येतो म्हणाले. अजून काही म्हणाले का ते? अजून? अरे हो, ते मला म्हणाले आज तुमची बायको कौतुकाचे 4 शब्द बोलेल. वाह, शाबास. 2 झाले. अजून संध्या, आपल्या घरातल्या सगळ्यांना माहितीये ना आज जुईच्या घरचे येणार आहेत ते. हो, सगळ्यांना माहितीये, पण काम सुद्धा असतात ना. पण एक दिवस काम बाजूला ठेवलं तर काही हरकत नाही. अगदी बरोबर बोलला ताई. हे ना तुम्ही गंधारला सांगा, तो कामासाठी बाहेर गेलाय. मी तर सुट्टी घेतलीये. मी करते त्याला फोन. तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलायत? काम करा. 2 शब्द राहिले ना अजून कौतुकाचे. घे घे बाबा, काम करून घे. पुढे जाऊन काय काम करायला मिळेल नाही मिळेल काय सांगता येते का? असं काय होणार आहे पुढे? कसं आहे दाद्या, सिंह कितीही राजबिंड असला ना तरी शिवणी पुढे तो नतमस्तकच ना. आता हे सगळं समजावून सांग फक्त मला. दाद्या, कसं आहे ना, आता तुम्हा 2 लवबर्ड्सच्या पत्रिका जुळणार. मग मुहूर्ताचा मोर प्रत्येकाच्या मनात आनंद करून नाचायला लागेल. पिसारा फुलवून फुलवून. वा. मग साखरपुडा होणार. तू घोड्यावर चढशील सुद्धा आणि मग बायकोचा बैल होशील. बायकोचा बैल. आता हे जे काही प्राणी संग्रहालय उघडलंयस ना, त्याच्या मागे तुला काय सांगायचं ना तेवढंच सांग. दादा, शादी लड्डू है मोतीचूर का. शादी लड्डू है मोतीचूर का, जो खाए पछताए, जो ना खाए वो भी पछताए. अच्छा, नाही कळलं. ए कमॉन यार दाद्या, तू ना उगाच कळून पण न कळल्यासारखं करू नकोस. अच्छा, ओके 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 ओके. आता तुला काय एकाच मुलीच्या मनातल्या गोष्टी कळणार आहे? आम्ही कोण आहे बाबा, बघू काय. बाबा जा ना, मला काम करू दे जा. तू नक्की कामच करतोस ना? की फाईल्स मध्ये वगैरे पण तिचेच फोटो आहेत की काय? कुठे आहे वहिनी? तुला सकाळी सगळे कोण चावलंय? मला नाही रे, तुला चावलाय. जुईच्या प्रीतीचा विंचू तुला चावलाय. जातोस आता? दाद्या, तू ना जुई सारखा माझा अपमान करायला लागलास हल्ली. मावशीने निरोप दिलेला तो सांगायला आलेलो. ती म्हणाली तो झोपला असेल अजून, त्याला सांग तयार वगैरे होऊन ये. म्हणजे मगाचपासून तुला एवढंच सांगायचंय? हा बरं, मी तयार आहे, जा सांग आईला. जुई जुई कुठे? मन में लड्डू फूटा. जातो ना मावशी. सुई कुठे असेल? आला. हॅलो मिस भोळे का? हॅलो मिस्टर देसाई.
सो मिसेस देसाई बनण्याच्या पहिल्या स्टेपसाठी रेडी? पहिलीच ते हो. अगं आज आपली पत्रिका बघताय, ही पहिली स्टेप आहे ना. हो पत्रिका. सो टेन्शन आलंय ना. फायनली आपल्या घरातले लोक भेटतायत एकमेकांना. सो थोडं टिपिकल वाटेल तुला, पण कसं तरी होतंय मला. हो ना रे आलाप. नाही म्हणजे एरवी मी तुमच्या घरी येतेच, पण आज आई बाबा काका काकू सगळेच असणार आहेत रे. आलाप आत्तापासूनच ना माझ्या पोटात गोळा यायला लागलाय. जुई डोंट होईल, सगळं व्यवस्थित होईल. फक्त मला सांग, तू कन्फर्म आहेस ना? नाही बोलले तर घरातून उचलून घेऊन जाईन. दुल्हन हम ले जाएंगे. नाही, जुई हम ले जाएंगे. ठीक आहे ठीक आहे, चला आता आम्ही निघतोय. अरे तुम्ही निघालात पण? हो. अरे माझं अजून आवरायचं बाकी आहे. ओके ओके, चलो बाय 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 बाय, मी आवरतो. येस येस, बाय. प्लीज सगळं व्यवस्थित होऊ दे रे. # ऑल इज वेल.